पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त 28 आणि 29 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये संगीत, भजन, प्रवचन, आरती, कीर्तन तसेच पुष्पवृष्टी यांचा समावेश होता। देवसागर साधक समाज, इंचगिरी संप्रदाय, शिवाजीनगर, गव्हाण, न्हावे खाडी, कोपर तसेच ग्रामस्थ मंडळ शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र शेठ घरत, उद्योजक भरत शेठ ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, चंद्रभागा घरत, नगरसेविका प्रतिभा भोईर, प्रकाश भगत, संजय भगत, अरुण शेठ ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील सदस्य आणि शिवाजीनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 84चं आंदोलन मोठं होतं, 30,000 रुपये रेट पाहिजे, सरकार द्यायला झालं, पण मागणी 40,000ची होती। मग दीपा पाटील सांगितलं आम्हाला 40,000चे 30 घेऊ, पण 12.5% जमीन विकसित करून द्या। 100 एकर जमीन जर तुम्ही घेतलीत तर 12.5 एकर आमच्या लोकांना द्या। आता जी 22.5% विमानतळाकरता झाली, त्याच्यामुळे ह्या बंगले भाड्या झाल्यात ना, गावकरी जर पार्टनर आहेत, 50% गावकरी पार्टनर झाले, पार्टनर तर हा सगळा भाग जो आहे हा सरकारने आपोआप दिलेला नाही। आंदोलनाच्या विरुद्ध झगडलो त्यावेळेला 81मध्ये आपल्याला हे सरकारनं थोडंसं लक्ष दिलं, गोळीबार केला होता। 84ला वसंतदादांच्या विरुद्ध झगडलो, लय मोठा इतिहास आहे। तर आता माताजींच्या याला उशीर होतो आहे, तर हा सर्व पुस्तक 230 पानांमध्ये आता हे पुस्तक लिहिले ना, त्या सर्व लक्ष आहेत। पण हे सगळं करण्यामध्ये आम्हाला प्रशांत ठाकूर सांगितलं संस्कार कोणाचे आहेत, आईवडिलांचे आहेत, त्यांची पुण्याई आहे। त्यांच्यामुळं आम्हाला जे वळण लागलं, आता त्यांनी सांगितलं आई आणि वडिलांचा स्वभाव, आई प्रेमळ, वडील कडक शिस्तीचं, हे वडील पाठी फुटली की पाठी धमाका गळाला समजायचा। म्हणजे त्यांच्या शिक्षा भरपूर होत्या। आता मी पण त्या शिक्षा प्रशांतला थोड्याशा दिल्या, परीक्षला नाही मिळाल्या, कारण परीक्षा थोडंसं एकदमच लहान होता, पण प्रशांतला दिल्या। म्हणजे कडक शिस्त ही जास्त महत्त्वाची। ज्या 4 बहिणी आहेत त्या इथं आपले नेहमी असतात, भाऊ आहेत ते पण आपल्या असतात। तर ह्या पद्धतीनं हे जे लहानपणापासूनचं जे आहे मोठा इतिहास आहे। कधीतरी आपण नंतर त्या प्रोग्राममध्ये जास्त येईल किंवा 2-4 प्रोग्राम होतील। आता प्रत्येक शाळा, गव्हाणच्या शाळेमध्ये माझे विद्यार्थी एकत्र आले, माझे विद्यार्थी नाहीत, माझ्याबरोबर 10-12च होते, पण त्यांनी बामणडुगरी गावातल्या पोरं विद्यार्थी आले, त्या शाळेत शिकलेले। भगतसाहेबांनी शाळा काढली होती, मी तिथे नंतर ती शाळा पडल्यावर मी बांधून दिली। तर त्यांनी खर्च केला, त्यांनी गाडी बसवली, कोपरच्या लोकांनी खर्च केला, त्यांनी गाडी बसवली, शिलगरच्या लोकांनी केली, गव्हाणच्या केली, अशी सगळ्या गावांनी त्या माझे विद्यार्थ्यांनी रामशेठच्यावरती जीवन प्रवास त्याच्यावर प्रत्येकाने पैसे जमा केले। 20 लाख रुपये जमा झाले। किती? 20 लाख जमा झाले। त्याच्यातले 12-13 लाख रुपये त्यांनी काय केले, त्या प्रोग्राममध्ये खर्च केले। उरलेले 7-8 लाख पुन्हा त्या हायस्कूलला आणखीन भेट दिले। म्हणजे त्यांना मी सांगायला गेलो नाही, काही नाही, पण रामशेठचं कार्यक्रम आहे तर त्यांनी तसं केलं। आणि मग माझे सगळे हे जे आहेत ते पडद्यावरती आणले, तसे गाऊन दाखवले। तुझ्या खारघरला तेच केलं, पलीकडे रिडगरला तेच केलं, अशा अनेक ठिकाणी म्हणजे आता रामशेठवरती कार्यक्रम साजरे व्हायला लागलेले आहेत, शॉर्ट फिल्म निघायला लागलेले आहेत। याला आम्हाला सर्व घडवण्याचं काम जे आहे त्या मातापितांचं आहे, जास्त बारूड लावत नाही, पण ते पुढं मागं तुम्हाला सगळं ध्यानात येईल। पिताजींच्या आशीर्वादानं, माताजींच्या आशीर्वादानं या तालुक्यामध्ये आमदारपद हे सुद्धा इथल्या जनतेनं दिलं। ते आमदारपद मिळाल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी समाजामध्ये वावरत असताना अनेक वेळेला स्वतःच्याच घरातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळत नाही, पण त्याही वेळेला कुठेही आपण त्याच्यामध्ये कुठला वावगेपणा न वाटून घेता आपल्या परिवारातला सदस्य आहे, त्याची एक जबाबदारी, आपली एक जबाबदारी असं मानून आपण या कार्यक्रमाचा घटक बनलेला आहात। हा कार्यक्रम जितका ठाकूर आडनावाच्या कोणी व्यक्ती करत असतील त्यापेक्षा जास्त आपण सारी मंडळी मिळून तो आपला कार्यक्रम समजून करताय। मला असं वाटतं की हेच कुठं ना कुठंतरी पिताजी आणि माताजी यांनी दिलेल्या संस्काराचं फलित आहे। माताजींचा स्वभाव याचं वर्णन सन्मान्य बाळासाहेबांनी आता केलं की ज्याचा परिचय सर्वांनाच आलेला होता। व्यावहारिक वागताना पिताजींचा वागण्यामधला थोडासा करडेपणा आणि त्यालाच तितकीच तोलामोलाची साथ देणारी माताजीची त्यासाठी उठणारी धांदल, यातूनही अतिशय सुयोग्य अशा पद्धतीचे संस्कार तिनं आपल्या मुलांवरती, नातवंडांवरती केले।
आणि पुढच्या पिढ्यांवरती म्हणजे पणतू आणि त्या पणती असतील त्या सगळ्यांवरती केले आणि त्यामुळंच आज आम्हाला आनंदानं अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं. आज या निमित्तानं महाराजांच्याकडून सुचवलं गेलं असेल, त्यामुळे आज हे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा योग आला. या निमित्तानं आपल्या सर्वांनाच आपण सातत्यानं जी ही समाजाची सेवा करता या कार्यक्रमामधून जो आपलेपणा या ठिकाणी जोडताय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा गेल्या वर्षापासून अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा हा आपण साजरा करत आलेलो आहोत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो साजरा करतो आहे. येणाऱ्या पुढच्या 10-15 दिवसामध्ये एक मोठा असा कार्यक्रम हा पुन्हा एकदा आपल्या या उलवानोडमध्ये आता जी नव्यानं शाळा बांधली गेली आहे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल त्या प्रांगणामध्ये व्हायचा आहे. त्यालासुद्धा आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं परिवारासहित मित्रपरिवारासहित उपस्थित राहावं असं आत्ताच आपल्याला आमंत्रण देऊन ठेवतो. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मोठे मान्यवर हे त्या सोहळ्याला उपस्थित राहतील. आपणही यावं, आपणही घरातलेच आहात, आपल्याच गावातले आहात, त्यामुळे आपणही या कार्यक्रमाला आवर्जून यावं अशी आपण सर्व विनंती करतो. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी भागूबाई ठाकूर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.